भारतीय जनता पार्टीचं कमळ आपण फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात का नाही करू शकत? 100% भाजपा हा नारा घेऊन जर चालायचं असेल, इथून पुढच्या काळामध्ये पंकजाताईंच्या जीवावर निवडून येऊन त्याच्यानंतर 3 वर्ष आता होत आले ऑलमोस्ट, ती आमदारकी खाऊन पचवून ढेकरा देऊन मग ताईंच्यावरती गरळ ओकणारे लोक जर आपल्याला इथून पुढच्या काळात नको असतील, तर आपल्याला इथे पाहिजे 100% भारतीय जनता पार्टी, आणि त्याची ही तयारी आहे. म्हणून आपल्याला पुढे असे गाराणे करण्याची संधीच मिळू नये, यासाठी आपला माणूस या भागातून निवडून आला पाहिजे, आणि तो जर निवडून यायचा असेल तर त्याची ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. मंडळी, अजित पवार गेल्यानंतर सर्वात जास्त फायदा काही ओबीसी नेत्यांना झालाय, आणि बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचे 3 आमदार आहेत, आणि या 3 आमदारापैकी त्यांचं पुढे भविष्य काय होणार हेच मात्र सर्व बीड जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. आणि आता पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांनी असं म्हटलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त सर्व आमदार हे कमळाचेच आले पाहिजे, कारण आता बीडमध्ये ताकद लावायला अजित पवार नाहीत. आणि प्रीतम मुंडे असं देखील म्हणाल्या की ज्यांच्या जीवावरती हे आमदार निवडून आले आणि त्यांच्या जीवावरती हे गरळ ओकतात. प्रीतम मुंडे यांना माहीत नसावं, बीड जिल्ह्यामध्ये जसं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तसं त्यांनी बदला म्हणून सर्व आमदार जेव्हा निवडणूक सुरू होती त्यावेळेस सर्व आमदाराच्या विरोधामध्ये बंड केला होता, कारण त्यांनी माजलगावमध्ये बाबरे मुंडे हा उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या विरोधामध्ये दिला होता. एवढंच नाही तर सुरेशदास असो नाहीतर पंडित असो यांच्या विरोधामध्ये सर्व जागेवरती त्यांनी उमेदवार दिले होते, आणि त्या सांगतात की आमच्या जीवावरती निवडून आले. त्यांना असं वाटतं की BJP म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये मुंडे, आणि मुंडे म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये पक्ष, असं त्यांना गृहीतच वाटतं. प्रीतम मुंडे ह्या ॲटोमॅटिक राजकारणातून बाहेर निघाल्या, यांना त्यांचं दुःख आहे. आता अजित पवार नाहीत म्हणून ओबीसी नेते चांगलाच फायदा घेतात काय, असं आम्ही नाही तर सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. आता प्रकाश सोळंके यांचं वय जास्त झाल्यामुळे ते आतापासून चांगली फिल्डिंग लावली जात आहे. जर ही फिल्डिंग सक्सेस करायची असेल तर आपल्याला ओबीसी मराठा हा वाद लावला तरच आपल्याला तिथं फायदा होईल, हे मात्र ओबीसी नेत्यांचं पहिल्यापासून टार्गेट असतं. परंतु बीड जिल्ह्यातील हुशार जनता मात्र सुज्ञ नाही, याला ती कधीही बळी पडत नाही. मंडळी, प्रीतम मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यामध्ये वाद कसलाही नाही, परंतु जाणून बुजून काही ओबीसी नेते हे मराठा नेत्यांना बीडमध्ये टार्गेट करतायत का, असाच संभ्रम सध्या पसरला आहे. तर मंडळी, तुमच्यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, आणि रोखठोक लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.